नमस्कार. आज आपण शाही मस्तानी साडी शिकणार आहोत. त्यासाठी मी इथे सहावारी साडी घेतलेली आहे, काठपदर साडी. व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे उंचीच्या दुप्पट. आता आपण सीट घेरचे माप टाकून घेऊ. त्यासाठी जेवढी आपली हिप साईज आहे त्याचा तिसरा भाग करून उंची आणि रुंदी दोन्ही घेतलेले आहे. बाहेरच्या साईडला 2 इंच घेऊन असा जे आकार कट केलेला आहे. खाली बॉटम घेतलेला आहे 5 इंच आणि आपण आता हे कट करून घेऊया. आता आपण हे कट करून घेऊयात. या ठिकाणी आपल्या साडीचे दोन्ही पाय एकाच बरोबर निघतील. आता आपण पदर कट करून घेऊयात. त्यासाठी पदर घेताना उंचीच्या दुप्पट आणि खालील काठाकडील बाजूकडून 10 इंच जास्तीचे घेऊन मार्क करून घेणे. आणि पदराची उंची घेताना साडीची उंची प्लस 1 इंच घेऊन पदराची उंची घेणे. आता आपण हे कट करून घेऊयात. आता आपण पदर कसा जॉईन करायचा ते बघूयात. त्यासाठी एका पायाकडची बाजू घेऊन तो असा जे आकार या पदरावरती ठेवून काठाकडची खालील थोडीशी बाजू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जॉईन करून घेईन. आता आपण दोन्ही पायाकडील बाजू काठावर खालच्या साईडने ठेवून या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊया. काठाची बाजू बॉटमच्या साईडला आली पाहिजे आणि वरील साईडला 5 ते 6 इंच एक्स्ट्रा घेऊन या पद्धतीने कट करून झाल्यानंतर वरच्या साईडने आता आपण शाही मस्तानीचा ओचा कसा तयार करायचा ते बघूयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट घालून ओचा तयार करून घेणे. उजव्या हाताच्या साईडला येईल अशा पद्धतीने काठ ठेवून छोट्या छोट्या निऱ्या घालून घेणे. एका निरीची रुंदी 4 इंच ठेवावी. प्रत्येक प्लेट पिन लावून सिक्युअर करून घेणे. काठाची बाजू ही आपल्या हाताच्या उजवीकडे आली पाहिजे या पद्धतीने निऱ्या घालून घेणे आणि वरील राहिलेली प्लेट या पद्धतीने ॲडजस्ट करून घेणे. आता याची उंची आपण जेवढी आपली साडीची उंची आहे तेवढी उंची प्लस अर्धा इंच घेणे.
प्रत्येक प्लीट या पिन लावून सिक्युअर करून घेऊन नंतर राहिलेली साडी आपण कट करून घेऊया. मी येथे सुई दोरा वापरून प्रत्येक प्लीट सिक्युअर करून घेतलेली आहे. आता आपण कट करून घेऊयात. एका पायाकडील जे आकार घेऊन या पद्धतीने आपण मार्क करून घेऊन कट करून घ्यायचा. आता आपण साडी जॉईंट कशी करायची ते बघू. त्यासाठी मी येथे एका पायाकडील बाजू तयार करून घेतलेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उजव्या हाताला पदर जॉईन करून घ्यायचा. त्याच्या प्लीट वरच्या साईडला फोल्ड झाल्या पाहिजेत. प्लीट वरच्या साईडला फोल्ड होतील अशा पद्धतीने प्लीट घालून घेणे. त्याच पायाच्या दुसऱ्या भागावर आपण साडीचा ओचा जॉईन करून घ्यायचा. तो जे आकार आपण मार्क केलेल्या जे आकारावर ठेवून खालीपर्यंत जॉईन करून घेऊन या पद्धतीने जॉईन करून घ्यायचा. आता आपला ओचा आणि पदर दोन्ही जॉईंट झालेले आहेत. आता साडीचा दुसरा भाग पायाकडील दुसरा भाग घेऊन आपण त्यावर त्या जे आकारावर काष्टा जॉईन करून घेणार आहोत. मी इथे काष्टा घेताना उंची प्लस 4 ते 5 इंच खालील साईडने घेतलेला आहे आणि रुंदी 10 इंच. या पद्धतीने आपण काष्टा जॉईन करून घेऊयात. आता आपला काष्टा, ओचा आणि पदर तिन्ही भाग असे दिसतील. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उजव्या हाताला पदर, पदराच्या वरती काष्टा जे आकारावर जोडून त्याच्यावरती काष्टा आणि डाव्या हाताला ओचा. या पद्धतीने सर्व आपण भाग जोडून घेऊ. वरील जे आकार शिवून झाल्यानंतर साडीचा पूर्ण भाग या पद्धतीने आतल्या साईडला घेऊन खालचा भागही दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घेऊयात. आता आपण साडीचा बेल्ट कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी कमर उंची आहे त्यात 1 इंच मार्जिनचा ॲड करून आणि कमरची रुंदी त्यात 1 ते 2 इंच मार्जिन मिसळून बेल्टची जोडून घेऊया. बेल्ट जोडताना मध्यभागापासून दोन्ही पाय जॉईन केलेल्या मध्यभागापासून उजवीकडे 6 इंचाच्या अंतरापासून बेल्ट जोडण्यासाठी सुरुवात करायची. आणि आता या निर्या मध्यात ठेवून मिऱ्याचा अर्धा भाग
मिऱ्यांचा अर्धा भाग एका साईडला आणि काठाचा भाग अर्धा भाग एका साईडला मध्याच्या या अशा पद्धतीने जोडून घेऊ. काष्टा जॉईन करताना पाठीमागच्या साईडच्या मध्यावर काठापेक्षा बारीक निऱ्या घालून 1 इंच वरती घेऊन काष्टा जॉईन करून घेऊयात. आता आपला काष्टा जॉईन करून झालेला आहे. बेल्ट पुढच्या साईडला दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घेऊन पूर्ण मार्जिन आतल्या साईडला घेऊन बेल्ट जॉईन करून घेऊयात. आता आपली साडी पूर्ण स्टिच करून झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडलास तर लाईक आणि शेअर करा.